प्रवीण गावड दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अभिनंदन प्रवीण दादा. क्रिस्टल पार्क मध्ये आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण पोहोचलात त्याबद्दल आपले अभिनंदन. चांगलासा खेळ क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला क्रिस्टल पार्क मध्ये. आणि आता पुढील सामना होणारा तो विलास पाटील यांच्याकडून जर चौकार मारला फलंदाजाने तर 100 रुपये आणि षटकार मारला तर 100 रुपये तुम्ही फलंदाजाने द्यायचे विलास पाटील यांना. अशी अट आहे. हो अट पाहिजेच. खूप चांगलं क्रिकेट खेळमेळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पालघर शहरामध्ये क्रिस्टल पार्क या ठिकाणी अटातटीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र सामना होणार आहे तो CSK वर्सेस पाटील पलटण. पहिला चेंडू आणि षटकार 100 रुपये मात्र मोठा फटका चौकार मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र मोठा फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी करतायत. मोहसिन गोलंदाजी करतायत. चव्हाण फायटर यांच्यातर्फे चांगली गोलंदाजी जेवढी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. खूपच चांगलं असं क्रिकेट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू तेवढं चांगली फटकेबाजी आणि चौकार. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज भावेश. 3 चेंडू आणि 5 धावा. चांगला असं क्रिकेट पाहायला मिळतं क्रिस्टल पार्क मध्ये पालघर शहरामध्ये 2024. पुन्हा एकदा चांगला चेंडू तेवढा चांगला प्रहार. नो स्कोर. पंच मात्र डोळ्यावर तेल टाकून या ठिकाणी पंचांची कामगिरी करतायत. चांगलीशी पंचाची कामगिरी. धन्यवाद पंचांना. कारण या ठिकाणी 2 किंवा चौकार होता मात्र नो स्कोर असल्या कारणाने स्कोर होणार नाही. 4 चेंडू टाकून झालेत. धाव संख्या मात्र स्थिरावली 5. चांगली गोलंदाजी भावेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धाव संख्येत भर. धाव संख्या ती 6 धावा. शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी करतायत मोहसिन. शेवटचा चेंडू तेवढी चांगली प्लेसमेंट तेवढी चांगला या ठिकाणी रनआउटचा चान्स. खूप चांगली अशी फिल्डिंग करतोय छोटासा खेळाडू. क्रिस्टल पार्क मध्ये छोटे खेळाडू उद्या मोठे होणार आहेत आणि मोठे होऊन पालघर शहराचं क्रिस्टल पार्कचं नाव करणार आहेत असं मला तरी वाटतंय. ज्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण करतायत. आता मात्र दुसरं षटक घेऊन येत आहेत जाहीद बाईक. स्ट्राईकला येत आहेत राहुल. पहिला चेंडू तेवढं चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या ती 8 धावा. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकून झालाय. दुसरा चेंडू टाकतायत चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं. हॅलो चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. खूप चांगली गोलंदाजी करत जाहीद भाई. चव्हाण 11 तर्फे चांगली गोलंदाजी करतायत. कालपासून मी पाहतो 4ही कालच्या क्षेत्रामध्ये 4ही सामने जिंकले होते ते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे क्रिस्टल पार्क मध्ये 2024 महासंग्राम पाहायला मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी केली तेवढी चांगली प्लेसमेंट. भावेश मात्र एक स्फोटक असा फलंदाज. पाहूया स्ट्राईक एंडला चांगलासा प्रहार मात्र पॉइंटच्या दिशेने. 1 धावेच्या डिक्लेअर मध्ये चेंडू जातो. डिक्लेअर झोन मध्ये 1 चेंडू शेवटचा बाकी असेल जाहीद भाई. 5 चेंडू झाले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे तुमचा. 11 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल जाहीद यांचा. दुसरं षटक चालू आहे. चांगली गोलंदाजी करत आहेत तेवढी चांगली फलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या
क्रिस्टल पार्क मध्ये शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी तिकडे फलंदाज बाद होतोय. ओहो खूप चांगली गोलंदाजी आणि गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण मला वाटतंय 11 चांगले खेळाडू भेटलेत आणि काल मात्र 4ही सामने जिंकलेत ते अंकुश चव्हाण. चांगलीशी गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते CSK या संघाकडून. दुसरं संपलंय. धावसंख्या मात्र स्थिरावले 11 धावा. तिसरं षटक घेऊन आलेत राहुल संघाचे कप्तान. पाहूया CSK चे कप्तान राहुल. तिसरं षटक पहिल्या चेंडूत प्रहार करतोय मात्र भावेश नो स्कोर. पंच मात्र तटस्थ आहेत आणि चांगलीशी पंचांची कामगिरी चांगला फटका होता भावेशांचा मात्र नो स्कोर. स्कोर वाढणार नाही कारण नो स्कोर तुम्ही लाईनच्या पुढे येऊन खेळाल तुमचा स्कोर वाढणार नाही. चांगलीशी तटस्थ अशी पंचांची कामगिरी. धन्यवाद पंच. आणि एक चेंडू तिसऱ्या षटकात टाकून झालेला आहे. धावसंख्यामध्ये स्थिरावले 11. राहुल आपल्या संघाचे कर्णधार. दुसरा चेंडू टाकतील भावेशांना. एक स्फोटक फलंदाज प्लेसमेंट आणि ते मला वाटतं रनआउटच्या रूपामध्ये आउट होत आहेत माझे मित्र. सॉरी थोडी रनिंग कमी पडली कारण भावेश मात्र प्लेस करून सिंगल करण्याच्या नादामध्ये आउट झाला. आणि आता माझा फलंदाज जातो तो अमन. बघा आपल्या संघासाठी अमन काय करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. तेवढं चांगलं प्लेसमेंट आणि तेवढंच चांगला या ठिकाणी फिल्डिंग करतायत ते संघ मालक अंकुश चव्हाण. आपल्या संघासाठी चांगलीशी कामगिरी करताना अंकुश चव्हाण संघ मालक. चांगली प्लेसमेंट तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो यालाच क्रिकेट बोलतात मित्रांनो. आउट. हो हो काय क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी आणि भावेश का एक स्फोटक फलंदाज आउट होतोय. खरोखर लक आहे ते CSK संघाकडे. आउट कोण झालाय. अमन. सॉरी अमन आउट झालाय. भावेश मात्र स्फोटक फलंदाज चालू आज अजूनपर्यंत स्ट्राईकला आहे. चांगली प्लेसमेंट करतोय. चांगल्याशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय भावेश आणि चांगली गोलंदाजी करतोय तो संघाचा कर्णधार राहुल. चांगली गोलंदाजी चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्र रनआउटचा चान्स. ओ काय क्रिकेट पाहायला मिळतंय. क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी अट्टापट्टीचा सामना पाहायला मिळतोय. जेवढा मोठा फटका तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 3 षटकं समाप्त होत आहेत. धाव संख्येमध्ये स्थिरावली ती 13 धावावर. चांगली अशी गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चव्हाण येऊन या ठिकाणी करतोय. शेवटचं षटक घेऊन आले ते अंकुश चव्हाण संघाचे संघ मालक आणि स्ट्राईकला येतो मात्र भावेश. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा व्हाईटचा चेंडू. संख्येत धावसंख्या दिली 14. बघा भावेश एक स्फोटक फलंदाज अंकुश चव्हाणच्या समोर. चांगली गोलंदाजी करणार तेवढं चांगला फटका 2 धावाच्या डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. एक स्फोटक स्ट्राईकर आहे तो भावेश यांच्या रूपात. धावसंख्येत भर धावसंख्या 16. हॅलो पहिला चेंडू टाकून झाला. धावसंख्या बरं होते ती 16 धावा. अजून मात्र शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू येणारे बाकी आहेत. भावेश फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. पाहूया आपल्या संघासाठी भावेश कशा पद्धतीने फलंदाजी करतात आणि कशा पद्धतीने आपल्या संघासाठी स्कोर करतात. चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं प्लेसमेंट कर्णधार स्वतः राहुल चेंडूवर होतोय. चेंडूला मात्र अडवतोय. धावसंख्या 17. शेवटच्या षटकात 2 चेंडू टाकून झाले. तिसरा चेंडू आणि षटकार मारून आउट होतोय फलंदाज संघ मालक अंकुश चव्हाण. मात्र या ठिकाणी आनंद व्यक्त करत असतील काही. कालच्या सत्रामध्ये 4ही सामने जिंकून संघ पुढे जातोय. 3 चेंडू टाकून झाले. 4था चेंडू शेवटचं षटक चांगली अशी गोलंदाजी
काल देखील या ठिकाणी पाहिलं तो चांगला चेंडू टाकतोय तो अंकुश चव्हाण संघ बालक, एक अनुभवी खेळाडू, क्रिकेटचा हिरो म्हणजे अंकुश चव्हाण असं मी बोलेल. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. कालच्या क्षेत्रामध्ये 4 सामने जिंकले, 4ही सामन्यामध्ये अंकुश चव्हाण माझे मोठे बंधू यांनी चांगला अशी गोलंदाजी केली, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतोय. आणि पुन्हा एकदा षटकार, 22चा विकेट घेतोय, 22 मात्र आउट होतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं या ठिकाणी. जे अनुभवी खेळाडू आहेत ते सिनियर खेळाडू आहेत, चांगली गोलंदाजी करतायत, चांगली फलंदाजी करतायत आणि षटक संपतंय. या ठिकाणी जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चव्हाण यांच्याकडून पाहायला मिळालं. आता पाहूया जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही कुठला संघ जिंकेल. चेतन आपल्याला खूप क्रिकेटचा आनंद घ्यायला भेटतो या ठिकाणी. लो स्कोर सामने मात्र आपण खूप बघतोय या ठिकाणी. मी आज पण आलोय, काल पण आलोय, लो स्कोर असे सामने आला पाहायला मिळतात. कारण की मोठे फलंदाज फटके मारायला जातात, षटकार मारून आउट होत आहेत आणि त्यांची फलंदाजी मात्र या ठिकाणी दिसत नाहीये. जे छोटे खेळाडू आहेत, मिडल खेळाडू आहेत, ते चांगली फलंदाजी करतात कारण ते मोठे चौकार मारण्याच्या नादात नसतात, परंतु प्लेसमेंट करून आणि आपल्या संघाला चांगल्याशी स्कोर उभारण्याचा प्रयत्न करतात. पण मोठे खेळाडू या ठिकाणी मात्र यशस्वी होताना मला दिसत आहेत. कारण की मोठा खेळाडू चौकार मारण्याच्या नंतर षटकार मारतो आणि आपल्या संघासाठी कामगिरी करत नाही, असं मला तरी कालपासून चित्र दिसतंय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? कालपासून आपण जे सांगितलं ते बरोबरच सांगितलं की जे मातब्बर असे नावाजलेले असे जे तुमच्याकडे सगळी ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, त्यामध्ये सर्वच्या सर्वच हे फेल गेलेले आहेत. कारण की तुम्ही हायएस्ट स्कोर पाहिला तर ते 33 धावा, लोएस्ट स्कोर 16 ते 17 धावा आणि ते आतापर्यंत झालं तर 24-25, 24-25, 18-19 अशा धावा, 19 धावांचं टार्गेट आहे. तर यामध्ये विचार करावा लागेल की काय. आणि ऍक्च्युली पिच बनवलं ते पाटा पद्धतीचं जर जास्तीत जास्त उपयुक्त गोलंदाजाला चाललंय. चांगले खेळाडू काही परफॉर्मन्स न देता जातात. प्रत्येक चेंडूला चौकार तुम्ही मारू शकत नाही कारण समोर देखील गोलंदाज हा कलाकार असतो, हे नक्कीच मी सांगू शकेन. येस चेतन भाई, कारण की या ठिकाणी खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजी दिसते, फलंदाज मात्र आउट दिसतात, मोठे फलंदाज आउट होतात. पहिला चेंडू आणि मला वाटतं 2 धावा. संघाचे कर्णधार राहुल स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला होते. त्यांचा नो स्कोर आहे की 2 धावा आहेत? 2 धावा. जागेवर खेळतोय राहुल, चांगल्याशी फलंदाज आपल्या संघासाठी, संघाचे कप्तान आहेत राहुल आणि चांगल्याशी फलंदाजी करतायत. पाहूया, 1 चेंडू 2 धावा आणि पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट, 2 चेंडू 3 धावा. कारण जिंकण्यासाठी 19 धावा पाहिजेत. राहुलला माहिती आहे आपल्याला काही मोठे फटक्याची खेळायची गरज नाही, कारण मोठे फटके खेळताना, षटकार मारताना ते मोठे फलंदाज आउट होताना पाहिलंय त्यांनी. अनेक अनुभव घेऊन आपला संघासाठी खेळतायत. पुन्हा एकदा चांगलीशी रणनीती, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल करतायत गोलंदाज केपी. कमबॅक आपल्या संघासाठी करतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तेवढं चांगलं रनआउटचा चान्स, मात्र फेकी खराब. परंतु 4 चेंडू आणि 4 धावा. चांगलाच क्रिकेट पाहायला मिळतं आपल्या क्रिस्टल पार्क पालघर शहरामध्ये 2024 महासंग्राम पाहायला भेटतं आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा कप्तान स्ट्राईकला, चांगली प्लेसमेंट आणि इथे मिसिंग होत आहेत आणि चौकार. या ठिकाणी लो स्कोरचा सामना असताना असे चौकार जर आपण सोडाल तर आपला संघ मात्र नक्कीच या ठिकाणी अयशस्वी होईल असं मला वाटतंय. चांगली फलंदाजी करतात, प्लेसमेंट चांगलं होतं राहुल यांचं आणि चौकाराच्या रूपात पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट. 2 धावाच्या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मारताय राहुल. एका षटकाच्या समाप्तीनं 10 धावा, एकही गडी बाद न होता चांगल्याशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी राहुल आणि मारुती यांनी ठेवलेली आहे. कारण की 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. खूप चांगला असा फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज
चांगली प्लेसमेंट, सिंगल धाव घेत आहेत, स्ट्राईकला येतात पुन्हा एकदा राहुल आपल्या संघाचे कॅप्टन. धाव संख्येत पुन्हा एकदा चांगलं प्लेसमेंट, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मारतायत, 2 धावा घेतात त्याला संघासाठी. चांगलीशी कॅप्टनशिप आणि कॅप्टनशिपच्या हिशोबाने आपली खेळी करताना दिसतात ते राहुल. धाव संख्या मात्र 13. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट ऑफ स्टंप, तेवढं चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी भावेश यांच्या माध्यमातून. धाव संख्येत धाव 14. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, कमबॅक करायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय गोलंदाज. पाहूया आणि ते मात्र झेल सुटतं कारण की स्कोर कमी आहे, थोडासा कुठे ना कुठे अडचणीत सापडलेला आहे संघ. आता मात्र चांगली प्लेसमेंट ऑफ स्टंपच्या पॉइंटच्या दिशेने राहुल यांनी चेंडू टोलून काढलेला आहे. धाव संख्येत 16. आता जिंकण्यासाठी मात्र 3 धावांची गरज. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीत धाव संख्या 16. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. खूप चांगले असे सामने पाहायला मिळत आहेत आणि नो स्कोर. पंच मात्र तटस्थ आहेत. चांगली अशी पंचांची कामगिरी करतायत पंच. खूप चांगली अशी पंचांची कामगिरी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट, 1 धाव नक्कीच मिळेल. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चांगली प्लेसमेंट, 1 धाव नक्की मिळेल. आता मात्र औपचारिकता या ठिकाणी राहिलेली आहे कारण की कर्णधार राहुल यांनी चांगली प्लेसमेंट आहे. संघ विजय होतोय. चव्हाण 11. पुढील सामना होणार आहे तो तिथले पॅन्थर्स वर्सेस सिरगावकर लायन्स. आणि पुढील सामन्याचं समालोचन करतील माझे मित्र चेतन भाई. धन्यवाद. थँक्यू सर. ऍक्च्युअली पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये पाटील पलटणच्या कुठल्याही खेळाडूकडे मला आत्मविश्वास दिसलाच नाही.